Hello dear friends and students. So today we are going to discuss the important topic of biology, that is control and coordination. तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा या ई सारथी ऑनलाइन यूट्यूब चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे. आय एम युअर बायोलॉजी मेंटर, युअर बायोलॉजी एज्युकेटर प्रगती मॅम. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीचा अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक डिस्कस करणार आहोत, दॅट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण बघूया या टॉपिकमध्ये व्हॉट इज नर्वस सिस्टम. देन आपण बघणार आहोत की जे काही न्यूरॉन म्हणजे काय, नर्व सेल्स म्हणजे काय. देन आपण पाहणार की जे पण काही प्लांट्समध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन जे आहे ते कशा प्रकारे होतं, ॲनिमल्समध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन जे आहे ते कशा प्रकारे होतं, इन डिटेलमध्ये या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर मग मला आशा आहे की तुम्हा सर्वांना या लेक्चरच्या शेवटपर्यंत नक्की ना नक्की काहीतरी शिकायला भेटेल. तर मग सगळ्यांनी हे जे काही लेक्चर आहे ते शेवटपर्यंत बघायचं आहे. चला तर मग आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर मग कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे शिकत असताना आपण सर्वप्रथम शिकून घेऊया एका एक्झाम्पलवरून की व्हॉट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. तर मग या इमेजमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे एक मुलगी जी आहे ती इथे तुम्हाला दिसत आहे, जी काय करत आहे तर रोड क्रॉस करत आहे. मग ही जी काही मुलगी रोड क्रॉस करताना हिला इथे काय दिसत आहे रे, तर अशा प्रकारचा जो काही रेड लाईट आहे तो देखील इथे तिला दिसत आहे. देन हिला जो काही गाड्यांचा हॉर्न आहे हा देखील तिला ऐकायला येत आहे. आणि मग हे हिचे जे काही सगळे ऑर्गन्स आहेत ते एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करतात आणि ती काय करते तर पुढे 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 जाण्याचं जे काही फंक्शन आहे ते चालण्याचं काय करत आहे, परफॉर्म करत आहे. म्हणजेच काय तर वेगवेगळे जे काही आपल्या बॉडी ऑर्गन्स आहेत ते काय करतात, एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करतात आणि एखादं जे काही फंक्शन आहे ते परफॉर्म करतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो तर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. तर मग आता बघूया आपण व्हॉट इज कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, जी काही प्रॉपर डेफिनेशन जी आहे ती आपण इथे डिस्कस करूया. तर मग कंट्रोल म्हणजे काय, व्हॉट इज कंट्रोल. सो सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस कॅन बी कॉल्ड ॲज अ कंट्रोल. म्हणजेच काय होतं रे, तर इथे तुम्हाला अशा प्रकारची एक मुलगी दिसत आहे. मग ही काय करत आहे, मग हिला इथे काय असेल डिलिशियस काय दिसत आहे रे, तर एक अशी डिलिशियस इथे तिला जे काही फूड आहे ते दिसत आहे. म्हणजेच काय रे, तर ही साऊथ इंडियन डिश तिला दिसत आहे. मग हिचे जे काही डोळे आहेत हिला काय दिसली, अशा प्रकारची एक छान अशी साऊथ इंडियन डिश दिसली. मग हिच्या डोळ्यांना ती डिश दिसली आणि हिच्या डोळ्यांना डिश दिसल्यानंतर हिच्या नाकाला काय झाला, सांबरचा जो काही स्मेल आहे तो तिच्या नाकाला आला. आणि जी काही तिची सलायवरी ग्लँड्स आहेत त्यांनी काय केलं, सलायवा सिक्रेट केला. म्हणजेच काय झालं, तिच्या तोंडाला काय सुटलं, पाणी सुटलं. देन तिने काय केलं, तिचा जो हात आहे या सांबर जो आहे, सांबर आणि भात काय केला तर मिक्स केला आणि जो काही घास आहे तो काय केला तिच्या तोंडामध्ये घातला. म्हणजेच काय होतं रे, तर डिफरंट प्रोसेसेस ज्या आहेत त्या काय होतं, त्यांचं एका सिस्टमॅटिक रेग्युलेशन्समध्ये काय होतात, त्या परफॉर्म होतात. म्हणजेच काय रे, तर आपल्या बॉडीचे जे काही डिफरंट ऑर्गन्स आहेत ते काय करतात, एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करतात. सो लेट्स सी द डेफिनेशन ऑफ कोऑर्डिनेशन. मग बघा, द bringing of different processes in a proper sequence can be called as a coordination. म्हणजेच काय होतं रे, तर बघा आपल्या जे काही वेगवेगळे जे काही प्रोसेसेस होतात त्या एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये परफॉर्म होतात. म्हणजेच काय रे, तर हिच्या डोळ्यांना पहिल्यांदा काय झाली, डिश दिसली, बरोबर. असं नाही की बाबा तिच्या डोळ्याला डिशच दिसली नाही, तिच्या तोंडामध्येच डायरेक्ट पाणी आलं, असं तर होऊ शकत नाही ना. म्हणजेच जे काही वेगवेगळ्या जे काही प्रोसेसेस आहेत एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये परफॉर्म होतात त्यालाच आपण काय म्हणत असतो रे, तर कोऑर्डिनेशन असं म्हणत असतो. तर मग समजलं सर्वांना की व्हॉट इज कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. मला आशा आहे की सर्वांना ही गोष्ट व्यवस्थित समजली असेल. तर मग आता कोऑर्डिनेशन जे आहे त्याचे 2 टाइप्स असतात. मग कोऑर्डिनेशन जे आहे ते 2 टाइप्समध्ये डिवाइड केलेलं असतं. फर्स्ट आहे तुमचं नर्वस कोऑर्डिनेशन आणि सेकंड वन दॅट इज ए हार्मोनल कोऑर्डिनेशन. मग व्हॉट इज नर्वस कोऑर्डिनेशन. सो जे काही नर्वस कोऑर्डिनेशन जे आहे ते असोसिएटेड विथ दी नर्वस सिस्टम. जी आपली नर्वस सिस्टम आहे त्या नर्वस सिस्टमशी काय असतं ते, तर ते असोसिएटेड असतं. म्हणजेच तुमचं जे काही वॉकिंग असेल, रायटिंग असेल, तुमचं जे काही तुमचं रीडिंग असेल, मग असे वेगवेगळे जे काही एक्झाम्पल आहेत ते कशाचे आहेत रे, तर नर्वस कोऑर्डिनेशनचे. आणि व्हॉट इज हार्मोनल कोऑर्डिनेशन. मग जे काही हार्मोनल कोऑर्डिनेशन जे आहे ते असोसिएटेड विथ दी हार्मोन्स. म्हणजेच काय रे, तर आपल्या बॉडीमध्ये एक एंडोक्राइन ग्लँड्स असतात जे की काय करतात, तर डिफरंट जे काही हार्मोन्स आहेत ते काय करतात रे, तर डिफरंट हार्मोन्स सिक्रेट करतात.
मग याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे की दॅट इज ग्लुकोज लेवल. जी काही इन्सुलिन नावाचा जो हार्मोन असतो तो काय करतो रे, तर आपल्या बॉडीमध्ये जे पण काही ब्लडमधला जो काही ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं जे काही लेवल आहे त्याला कमी करण्याचं, त्याला जास्त करण्याचं, त्याला बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करत असतो रे, तर इन्सुलिन नावाचा हार्मोन करत असतो. मग हे झालं तुमचं हार्मोनल कोऑर्डिनेशन. मग हे पण लक्षात ठेवायचं आहे. देन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. मग आपण याच्यामध्ये बघणार आहोत कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन जे आहे ते प्लांट्समध्ये कशा प्रकारे होतं. मग हे झाल्यानंतर आपण बघणार की ह्युमन बिंग्समध्ये म्हणजेच आपल्यामध्ये हे जे काही कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन जे आहे ते कशा प्रकारे होतं. तर मग ह्याच्यामध्ये फर्स्ट कॉन्सेप्ट आहे दॅट इज ए ट्रॉपिक मुवमेंट ऑर ट्रॉपिझम. सो डिअर स्टुडंट्स, मग आता इथे बघा व्हॉट इज ट्रॉपिक मुवमेंट ऑर ट्रॉपिझम. मग हे जे काही हे जी काही कन्सेप्ट आहे ती कोणामध्ये होते रे, तर प्लांट्समध्ये होत असते. मग हे जे काही प्लांट्स असतात जे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नर्वस सिस्टम किंवा कुठल्याही प्रकारची एक्सक्रिटरी सिस्टम त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसते. मग यांच्यामध्ये कशा प्रकारे होतं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, का होतच नाही, तर यांच्यामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन होतं. बट मग बघा इथे काय म्हणत आहे रे, तर plants do not have a system like nervous system or muscular system of animals. Movement or growth of any part of the plant in response to the external stimulus is called as a tropic movement or ट्रॉपिझम. म्हणजेच काय होतं रे, तर इथे तुम्ही बघू शकता या चित्रामध्ये पण अशा प्रकारे मी या मिमोसा प्लांटला जर का किंवा टच मी नॉट प्लांटला जर का असं टच केलं तर ह्याचे जे काही पाकळ्या आहेत, याचे जे काही पानं आहेत ते काय होतात रे, तर ते जुळून घेतात. म्हणजेच ते काय करतात रे, तर तिथे त्याची मूवमेंट होत आहे, तिथे त्याची काय होत आहे तर मूवमेंट होत आहे. मग त्यालाच आपण काय म्हणत असतो रे, तर ट्रॉपिझम. एखाद्या गोष्टीला, एखाद्या प्लांटच्या पार्टला एखादा स्टिम्युलस भेटला. ओके, मग मी जे काही त्याला टच केलं आहे त्याला तोच काय झाला त्याचा स्टिम्युलस, आणि त्याला स्टिम्युलस भेटल्यानंतर त्याची जी काही होणारी मूवमेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रॉपिक मूवमेंट ऑर ट्रॉपिझम. ओके, मग मला वाटतं की हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. सो लेट सपोज आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊन याच्यावरती आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. मग इथे समजा हा काय आहे, सूर्यफूल आहे. ओके, हा सूर्यफूल आहे. मग हा जो काही सूर्यफूल आहे संध्याकाळच्या टायमिंगला असं काय होतं, त्याचं जे काही फेस आहे ते खालच्या साईडला होतं. मग जसं जसं सूर्य उगवेल, सूर्य जसं उगवेल ते ह्याचं जे काही फेस आहे ते कसं होतं, सूर्याच्या दिशेने होतं. बरोबर, सूर्याच्या दिशेने होते. म्हणजेच या सूर्यफुलाची होणारी जी काही मूवमेंट आहे सनलाईटच्या दिशेने आणि जी काही ग्रोथ आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो रे, तर ट्रॉपिक मूवमेंट ऑर ट्रॉपिझम असं म्हणत असतो. मला वाटतं की हे या एक्झाम्पलवरून हे तरी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. सो आता आपण एक तिसरं एक्झाम्पल घेऊया. लेट सपोज इथे माझ्यासमोर एखादा व्यक्ती बसलेला आहे, चेअरवरती झोपलेला आहे. जर का जो झोपलेल्या व्यक्तीवरती मी असं पाणी शिंपडल्यानंतर तो व्यक्ती असा काय होईल, म्हणजे असं थोडासा असं घाबरून उठेल. म्हणजेच त्या व्यक्तीमध्ये काय होणार आहे, तर तिथे त्या व्यक्तीमध्ये काय होणार, मूवमेंट होणार. मग त्यालाच आपण काय म्हणत असतो रे, तर ट्रॉपिक मूवमेंट ऑर ट्रॉपिझम असं म्हणत असतो. ओके, तर मला वाटतं की ते तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. सो सी हिअर, इथे काय आहेत रे, तर डिफरंट टाइप्स ऑफ ट्रॉपिक मूवमेंट ऑर ट्रॉपिझमचे काही डिफरंट इथे तुम्हाला टाइप्स दिलेले आहेत. तर मग बघा, फर्स्ट आहे तुमचा फोटोट्रॉपिक मुवमेंट, सेकंड वन आहे तुमचा ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट जी की ग्रॅव्हिटीशी रिलेटेड असणार आहे. फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणजे जो तुमच्या सनलाईटशी रिलेटेड असणार आहे, आणि हायड्रोट्रॉपिक मुवमेंट जो काही तुमचा जे काही वॉटर आहे त्या वॉटरशी रिलेटेड होणारी मुवमेंट, आणि किमोट्रॉपिक म्हणजेच केमिकल्समुळे जो काही होणारी मुवमेंट. म्हणजेच अशा प्रकारचे वेगवेगळे काय आहेत रे, तर ट्रॉपिक मुवमेंटचे डिफरंट काय आहेत इथे टाइप्स आहेत. सो हे काय झाले, हे वेगवेगळे जे काही मुवमेंट होते हे कसे होते रे, तर ग्रोथ रिलेव्हंट होते, ग्रोथशी रिलेटेड होते, ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट होते. मग आपण पुढे बघणार आहोत ग्रोथ इररिलेव्हंट मुवमेंट इन दी प्लांट्स. म्हणजेच काय रे, तर फक्त आणि फक्त त्यांच्यामध्ये काय होणार, मुवमेंट होणार. इथे कुठल्याही प्रकारची ग्रोथ होणार नाही. इथे फक्त आणि फक्त प्लांट्समध्ये फक्त आणि फक्त ग्रोथ होणार नाही, फक्त मुवमेंट होणार. मग ते कसं, मग इकडे बघा, इथे तुम्हाला हा जो काही लोटस दिसत आहे हा काय होतो रे, तर हा संध्याकाळच्या टायमिंगला ह्याचे जे काही पेटल्स असतात, ह्याच्या ज्या काही पाकळ्या असतात ह्या कशा असतात रे, जुळवून घेतलेल्या असतात. पण जसं सकाळ होईल ते काय होतात रे, तर त्या पाकळ्या अशा उमलायला लागतात. म्हणजेच जी काही त्याची सकाळी होणारी मुवमेंट आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो रे, तर ग्रोथ इररिलेव्हंट पण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये ग्रोथ होते का, किंवा पाकळ्या सकाळी 10च होत्या आणि संध्याकाळी 10च होत्या आणि सकाळी 15 झाल्या, असं तर होऊ शकत नाही ना.
म्हणजेच काय होतं रे, तर फक्त इथे मुवमेंट होत आहे. सो हा जो काही तुमचा टच मी नॉट प्लांट असेल किंवा तुमचा बाल्सम प्लांट असेल किंवा हा तुमचा व्हीनस फ्लायट्रॅप असेल, यांच्यामध्ये काय होते फक्त आणि फक्त मुवमेंट होत असते. म्हणून त्यांना मी काय म्हणणार आहे, तर ग्रोथ इररिलेव्हंट मुवमेंट. सो सी नेक्स्ट, दॅट इज कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग्स. मग आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे हे जे काही कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनची जी काही प्रोसेस आहे ती कशा प्रकारे होते, तर मग आपल्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट असते रे, तर नर्वस सिस्टम. मग तुमच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये काय असते रे, तर नर्वस सिस्टम प्रेझेंट असते. मग आपल्या बॉडीमध्ये जी काही नर्वस सिस्टम आहे ती काय करते, पूर्णच्या पूर्ण जी काही बॉडी आहे त्या बॉडीला कंट्रोल करण्याचं काम करत असते. इन ह्युमन बॉडी रिस्पॉन्स टू दी चेंजेस इन देअर सराउंडिंग ड्यू टू दी नर्वस कंट्रोल. मग आता इथे बघा, नर्व सेल्स ऑर न्यूरॉन इज दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी नर्वस सिस्टम. मग आता हा जो काही न्यूरॉन आहे किंवा नर्व सेल्स आहे, ह्या सगळ्यात जास्त बॉडीमधल्या लार्जेस्ट सेल असतात. म्हणजे लार्जेस्ट सेल इन आवर बॉडी दॅट इज न्यूरॉन्स ऑर नर्व सेल असं देखील आपण म्हणू शकतो. हे तुम्हाला MCQ मध्ये देखील विचारलं जाऊ शकतं. मग याच नर्व सेल किंवा न्यूरॉन्स जे आहेत तेच काय असतात, तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. मग या नर्व सेल्स काय असतात रे, तर अतिशय महत्त्वाच्या असतात आपल्या नर्वस सिस्टममध्ये. मग आता बघा, न्यूरॉन्सची काही डेफिनेशन आहे आणि त्याची डिफरंट फंक्शन्स आहेत, या स्लाइडवरती आपण पाहणार आहोत. मग ही आहे आपल्या न्यूरॉनची अशी डायग्राम. मग आता बघा, आपली जी काही बॉडी आहे ती काय असते, बॉडीमध्ये सगळीकडे काय असतात, आपल्या न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. म्हणजेच आपण त्याला नर्व सेल्स असं नर्व सेल्स पण म्हणतो. मग मला सांगा, जी काही आपली सेंट्रल नर्वस सिस्टम आहे त्या सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये किती जे काही नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स आहेत ते किती प्रेझेंट असतात, तर मग ते आपण पुढे बघणार आहोत. बट तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर मग बघा, जे काही न्यूरॉन्स असतात किंवा नर्व सेल्स असतात हे काय असतात, तर एक स्पेशलाइज्ड टाईपचे सेल्स असतात विच कंडक्ट द इम्पल्स फ्रॉम one place of our body to the another place of our body is called as a neuron किंवा नर्व सेल आपण ज्याला म्हणतो असतो. म्हणजेच काय रे, तर हे असे स्पेशल टाईपचे सेल असतात जे काय करतात. बघ आता इथे सगळं आपल्या बॉडीमध्ये काय आहे, सगळीकडे नर्व सेल्स म्हणजेच काय रे, तर न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत. मग आता इथे तुला कोणीतरी चाकूनी मारलं, ठीक आहे, इथे तुला कोणीतरी चाकूनी मारलं, हा जो काही इम्पल्स आहे, हा जो काही सेन्स आहे, हा तुला इथपर्यंतच भेटला. कारण का, तर हा जो काही नर्व सेल आहे तो इथपर्यंतच आहे. मग प्रत्येक नर्व सेल मग इथून इथे, मग इथून इथे, अशा प्रकारे नर्व सेल एकमेकांशी काय असतात, तर कनेक्ट असतात. आता जर का हा जो काही इम्पल्स आहे हा इथून इथे संपला तर तो इथेच एकमेकांना काय असतात, तर दुसऱ्या नर्व सेल्स कनेक्ट असतात. म्हणजेच एक इन्फॉर्मेशन जी आहे ती दुसऱ्या नर्व सेलकडून एका बॉडीच्या पार्टकडून दुसऱ्या बॉडीच्या पार्टकडे, तुमच्या ब्रेनकडे, तुमच्या स्पायनल कॉर्डकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पोहोचवण्याचं काम कोण करत असतात, तर दॅट इज न्यूरॉन्स करत असतात. म्हणूनच आपण त्यांना काय म्हणत असतो, तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम असं त्यांना म्हणत असतो. तर मग आता बघून घेऊया आपण डिफरंट फंक्शन्स ऑफ न्यूरॉन्स किंवा नर्व सेल्स. तर मग बघा, दे आर दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी नर्वस सिस्टम. इट इज लार्जेस्ट सेल इन अ ह्युमन बॉडी अप टू फ्यू मीटर्स. हे कशा असतात, तर खूप लार्जेस्ट सेल म्हणजे लार्जेस्ट सेल इन आवर बॉडी दॅट इज न्यूरॉन किंवा नर्व सेल. अशा प्रकारचा MCQ देखील तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. देन इट कन्सिस्ट ऑफ डेंड्राइट, सेल बॉडी, axon and then axon terminal. It have a supporting cells called as a neuroglia cells. Then synapse is formed by the axon terminal of one nerve cell and dendron of another nerve cell. म्हणजेच काय म्हणायचं आहे रे इथे, म्हणजेच इथे यांना म्हणायचं आहे, बघा हा जो काही तुम्हाला नर्व सेल दिसत आहे, दिस इज दी डायग्राम ऑफ नर्व सेल. मग याच्यामध्ये तुम्हाला डेंड्राइट दिसत आहे. अशा प्रकारचे इथे तुम्हाला हे जे काही धागे दिसत आहेत दॅट इज कॉल्ड एज अ डेंड्राइट असं म्हणायचं. तुम्हाला हा जो काही इथे सेल बॉडी आहे, देन इथे तुमचा न्यूक्लियस आहे, देन हा तुमचा काय आहे रे, तर हा इथे तुमचा ॲक्झॉन आहे. ओके, ॲक्झॉन आहे. आणि हे जे काही ॲक्झॉनचं काही टोक आहे, शेवटचं जे काही टोक आहे दॅट इज कॉल्ड एज ॲक्झॉन टर्मिनल. आणि याच्यावरतीच काय प्रेझेंट आहेत रे, अशा ज्या काही शीत प्रेझेंट आहेत दॅट इज कॉल्ड एज अ मायलिन शीत असं त्यांना म्हणत असतो. देन
आणि या मायलिन शीथमध्ये जे काही सेल्स प्रेझेंट असतात दॅट इज कॉल्ड ॲज अ स्क्वॅन्स सेल्स. मग अशा प्रकारची काय असते तर ही डायग्राम असते आपल्या नर्व सेलची किंवा न्यूरॉनची डायग्राम असते. मग याच्यामध्ये हा जो काही डेंड्राइट आहे या एका नर्व सेलचा डेंड्राइट आणि दुसऱ्या नर्व सेलचा ॲक्झॉन टर्मिनल त्यांच्यामध्ये जे काही गॅप प्रेझेंट असतो, जो पण काही त्यांच्यामध्ये स्पेस प्रेझेंट असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ सिनॅप्स. त्यालाच आपण काय म्हणत असतो रे तर सिनॅप्स असं म्हणत असतो. म्हणजेच लेट सपोज हा तुमचा एक नर्व सेल आहे आणि हा काय आहे रे तर एक तुमचा डेंड्राइट आहे. मग यांच्यामधला जो काही गॅप आहे किंवा इथे काय असतो रे तर केमिकल्स प्रेझेंट असतात. मग ह्या काय करतो, ह्याच्या जवळची जी काही इन्फॉर्मेशन आहे, इथले जे काही केमिकल्स आहेत हे दुसऱ्या नर्व सेलच्या डेंड्राइटला देतात. म्हणजेच काय रे तर त्याच्यामधला जो काही गॅप असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो रे तर सिनॅप्स असं म्हणत असतो. मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आता क्लिअर झाली असावी. ठीक आहे. मग आता इथे आहे आपली जे काही, मग हे जे काही तुम्हाला सेल्स आहेत, मग याच्यामध्ये कुठले कुठले सेल्स प्रेझेंट असतात किंवा कुठले कुठले 3 न्यूरॉन्स जे असतात, हे मग नर्व सेलचे 3 टाइप्स असतात. तुमचं फर्स्ट आहे सेन्सरी न्यूरॉन, जो काय करतो रे तर जो पण काही तुम्हाला इथे असा एखादा जर का खिळा टोचला, तर हाताला जर का खिळा टोचला, मग सेन्सरी न्यूरॉन काय करतो, सेन्सरी न्यूरॉन जो आहे ती इन्फॉर्मेशन कोणाकडे घेऊन जातो, तुमच्या मोटर न्यूरॉनकडे. ठीक आहे, असोसिएटेड न्यूरॉनकडे. मग इथे तुमचा जो काही सेन्सरी न्यूरॉन आहे, लेट सपोज हा तुमचा रेड कलरचा हा सेन्सरी न्यूरॉन आहे. मग हे काय आहेत रे तर 3 टाइप्स आहेत आपल्या नर्व सेलचे. तुमचा फर्स्ट आहे तुमचा सेन्सरी न्यूरॉन, सेकंड वन आहे तुमचा असोसिएटेड न्यूरॉन आणि लास्ट वन आहे तुमचा मोटर न्यूरॉन. सो ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही कोणाकडे घेऊन जाणार, आपल्या असोसिएटेड न्यूरॉनकडे. मग असोसिएटेड न्यूरॉन काय करणार आहे तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या स्पायनल कॉर्डकडे, आपल्या ब्रेनकडे घेऊन जाणार आणि ती जी काही इन्फॉर्मेशन आहे, मग हात पाठीमागे घे, जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या मसल्सला ते काय करतात रे तर ते ऑर्डर देतात. मग ती कोण घेऊन जातात रे तर ती जी काही इन्फॉर्मेशन तर मोटार न्यूरॉन कोणाकडे घेऊन जातात, आपल्या इफेक्टर ऑर्गन म्हणजेच आपले जे काही मसल्स असतील त्या मसल्सकडे ती इन्फॉर्मेशन घेऊन जाण्याचं काम कोण करत असतात रे तर हे मोटर न्यूरॉन करत असतात. मग अशा प्रकारचे हे काय असतात रे तर 3 टाइप्स ऑफ न्यूरॉन्स असतात. मग आता आपण पाहणार आहोत की टाइप्स ऑफ नर्वस सिस्टम. मग नर्वस सिस्टमचे 3 टाइप्स असतात. ओके, नर्वस सिस्टमचे 3 टाइप्स असतात. मग ते कोणते असतात, फर्स्ट वन दॅट इज ए सेंट्रल नर्वस सिस्टम, ज्यालाच आपण CNS असं म्हणत असतो, ज्याच्यामध्ये तुमचा ब्रेन असेल, तुमचा स्पायनल कॉर्ड असेल, ते पार्ट्स त्याच्यामध्ये कन्सिस्ट असतात. सेकंड वन आहे तुमचा पेरिफेरल नर्वस सिस्टम जो आहे त्यालाच आपण PNS असं म्हणत असतो. आणि त्याच्याचमध्ये जे काही ब्रेन आहे, जे काही ब्रेन पासून तयार होणारे जे काही नर्व्स असतील त्यालाच आपण क्रॅनियल नर्व असं म्हणत असतो. आणि जे काही स्पायनल कॉर्डकडून जे काही नर्व्स तयार झालेले आहेत त्याला आपण स्पायनल नर्व असं म्हणत असतो. देन थर्ड वन आहे तुमचा ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम. त्याच्यामध्ये जे काही ऑर्गन्स, असे ऑर्गन जे इनव्हॉलंटरी फंक्शन्स परफॉर्म करत असतात, तुमचा जो काही हार्ट असेल, तुमचं स्टमक असेल, तुमचा जो काही तुमचं लिव्हर असेल, म्हणजे वेगवेगळे जे काही ऑर्गन्स जे त्यांना न सांगता पण ते काय करतात, स्वतःचं काम करतात. म्हणजे तुमच्या किडनी असतील, ते काय करतात, ब्लडला फिल्टर करण्याचं आणि युरिनचं फॉर्मेशन करण्याचं काम करत असतात. म्हणजेच ते काय करतात, इनव्हॉलंटरी ऑर्गनवरती काय करतात तर कंट्रोल करण्याचं काम कोणाचं असतं रे तर ॲटोनॉमिक नर्वस सिस्टमचं असतं. मग अशा प्रकारचे 3 टाइप्स असतात आपल्या नर्वस सिस्टमचे. सो फर्स्ट वन दॅट इज ए सेंट्रल नर्वस सिस्टम. मग सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये 2 पार्ट्स कन्सिस्ट असतात, दॅट इज ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. मग आपली जी काही ह्युमन बॉडी आहे, ह्युमन बॉडीचं जे काही बॉडी आहे त्याच्यामधला जो काही ब्रेन आहे, त्या ब्रेनचं वेट किती असतं रे तर 1300 ते 1400 ग्रॅम एवढं वेट असतं. इट कन्सिस्ट अप्रॉक्स 100 बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये मी जो काही मागे तुम्हाला क्वेश्चन विचारला होता तर त्याचा आन्सर आहे 100 बिलियन्स, म्हणजे 100 अब्ज एवढे काय असतात ते तर न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. देन दी ब्रेन इज कवर्ड इन दी बोनी बॉक्स कॉल्ड ॲज अ क्रॅनियम. म्हणजेच आपले जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनला काय असतं रे तर साईडनी असं एक बोनी स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रॅनियम. म्हणजेच आपलं जे काही ब्रेन आहे त्या ब्रेनला साईडने एक बोनी स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रॅनियम. म्हणजे लेट सपोज आता आपण एका याच्यावरतून शिकूयात, पण आपण एक पुढचं वाक्य आहे ते बघून घेऊया. देअर इज अ प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन
बिटवीन दी ब्रेन अँड क्रॅनियम इज कॉल्ड ॲज अ मेनिंजेस. म्हणजेच काय होतं मॅम इथे, तर बघा या डायग्रामवरून आपण इथे शिकून घेऊया. म्हणजे इथे काय होतं बघा, लेट सपोज हा काय आहे रे तुमचा, हा तुमचा ब्रेन आहे. ठीक आहे, हा तुमचा ब्रेन आहे आणि ही काय आहे रे, तो तुमच्या ब्रेन मधला ब्रेन आणि तुमचा जो काही बोनी बॉक्स आहे किंवा क्रॅनियम आहे, या क्रॅनियम मधला जो काही प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मेनिंजेस. ओके, आणि थर्ड वन आहे तुमचा क्रॅनियम. आणि लेट सपोज हा आहे तुमचा व्हॉट, क्रॅनियम. ओके, बघा आता हा काय झालं तुमचा ब्रेन. ओके, हा जो काही तुम्हाला येलो कलरचा दिसत आहे दॅट इज युअर ब्रेन. देन हा काय आहे, ब्रेन आणि तुमचा क्रॅनियम. म्हणजेच ब्रेन आणि जो काही बाहेरचा जो काही बोनी बॉक्स आहे त्यांना जो काही प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे त्याच्यामधला जो काही प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मेनिंजेस. आणि या मेनिंजेसचा जो काही बाहेरचं जो काही आउटर लेअर आहे म्हणजे जे बोनचं बनलेलं असतं, बोननी बनलेलं असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हॉट, क्रॅनियम. त्यालाच आपण काय म्हणणार, हे काय झालं तुमचं क्रॅनियम. मग अशा प्रकारे काय असतं रे, तर अशा प्रकारचे लेयर्स काय असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मग हे समजलं आपल्याला व्हॉट इज क्रॅनियम, व्हॉट इज मेनिंजेस अँड व्हॉट इज म्हणजे जो काही ब्रेन आहे मग ते त्याच्यामध्ये काय काय सिच्युएटेड असतं हे व्यवस्थितरित्या समजलं. देर आर कॅव्हिटीज प्रेझेंट इन दी ब्रेन. फोर कॅव्हिटीज ज्या काय असतात रे तर ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात त्यालाच आपण काय म्हणत असतो रे, तर वेंट्रिकल्स असं म्हणत असतो. मग इथे तुम्ही बघू शकता हा तुमचा ब्रेन आहे आणि याच ब्रेनवरती एक प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असते दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रॅनियम. आणि क्रॅनियम आणि ब्रेनच्या मध्ये एक मेम्ब्रेन म्हणजे जी काही प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन प्रेझेंट असते दॅट इज कॉल्ड ॲज अ मेनिंजेस. ठीक आहे, मग आता इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहेत तर 4 कॅव्हिटीज आहेत. ठीक आहे, या ज्या काही कॅव्हिटीज आहेत त्यालाच आपण काय म्हणत असतो तर व्हेंट्रिकल्स असं म्हणत असतो. आणि याच कॅव्हिटीमध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ठीक आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं काय काम असतं रे, तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट इन दी व्हेंट्रिकल्स अँड मेनिंजेस विच फंक्शन्स बाय दी प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशन अँड वर्किंग ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. म्हणजे हा काय करतो, वर्क ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. म्हणजेच काय रे, तर तुझ्या टपलीमध्ये कोणी इथे मारलं तर तू लगेचच असं कोसळून नाही ना जात, खाली पडत नाही ना. म्हणजेच तो काय तो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जो असतो तो काय करतो रे, तर शॉकला ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करत असते रे, तर तुमचा हा एक फ्लुइड दॅट इज ए सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आणि तोच काय करत असतो तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं पण काम कोण करत असतो रे, तर तुमचा सेरेब्रो म्हणजे CSF नावाचा फ्लुइड करत असतो. ठीक आहे, मग आता आपण जाऊया पुढे. मग आता आपल्या जी काही सेंट्रल नर्वस सिस्टम असते, सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये 4 पार्ट्स असतात. मग ते आपण आपल्याला 1 बाय 1 बघायचे आहेत. मग फर्स्ट वन आहे तुमचा सेरेब्रम, सेकंड वन आहे तुमचा सेरेबेलम, थर्ड वन आहे तुमचा जो काही मेडुला ऑब्लांगॉटा आणि लास्ट वन आहे तुमचा स्पायनल कॉर्ड. मग हे आपल्याला 1 बाय 1 इन डिटेलमध्ये पाहायचं आहे. सो ही काय आहे रे, तर तुमचे जो काही ब्रेन आहे त्या ब्रेनचा जो काही इमेज आहे या ठिकाणी तुम्हाला दिली गेलेली आहे. मग जो काही सेरेब्रम असतो, सेरेब्रम इज दी लार्जेस्ट पार्ट ऑफ दी ब्रेन. म्हणजेच तुमच्या ब्रेनचा जो काही 2/3 भाग आहे त्याच्यामध्ये कन्सिस्ट असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो तर लार्जेस्ट पार्ट. मग इथे तुम्ही बघू शकता ही जी काही आपली ब्रेनची डायग्राम आहे, मग इथे तुम्हाला 2 लोब्स दिसत आहेत. हा तुमचा जो काही लेफ्ट हेमिस्फिअर आहे आणि हा राईट हेमिस्फिअर आहे. मग हा जो काही लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअरच्या मध्ये ज्या काही म्हणजे हे जो काही राईट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर आहे यांच्यामध्ये एक कनेक्टिव्ह ट्यूब्स प्रेझेंट असतात. त्याच कनेक्टिव्ह ट्यूब्सलाच मी काय म्हणणार आहे तर नर्व ट्रॅक्स असं म्हणणार. आणि ते काय काम करतात रे, तर लेट सपोज हा राईट आणि लेफ्ट हेमिस्फिअर आहे. मग हे काय करतात, एकमेकांना जोडून ठेवण्याचं, त्यांना कनेक्ट ठेवण्याचं काम करत असतात. कोणतर या नर्व ट्रॅक्स करत असतात. आणि या नर्व ट्रॅक्स खूप प्रेझेंट असतात राईट आणि लेफ्ट हेमिस्फिअरच्या मध्ये. आणि तेच काय करतात रे, तर ह्या दोघांना कनेक्ट ठेवण्याचं काम कोण करत असतात, तर हे नर्व ट्रॅक करत असतात. हेच तुम्हाला या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर मग सेकंड वन आहे दॅट इज ए सेरेबेलम. सेरेबेलम म्हणजेच काय रे, तर तुमचा स्मॉलर पार्ट ऑफ दी ब्रेन म्हणजे सगळ्यात छोटा मेंदू आपण ज्याला म्हणत असतो. म्हणजेच काय रे, तर बघा
नाना पाटेकरच्या पिक्चरमध्ये किंवा जे काही ॲक्शन मूवीज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही डॅशिंग हिरो असतो तो डॅशिंग हिरो येतो आणि विलनच्या कुठे मारतो, बरोबर इथे मारतो. कारण का इथे कोण प्रेझेंट असतो, तुमचा छोटा मेंदू प्रेझेंट असतो. मग तो इथे मारल्यानंतर तो जो काही विलन आहे तो काय करतो, लगेचच पडतो. म्हणजेच काय होतं, तिथे जो काही आपला जो छोटा मेंदू असतो तिथे जास्त काही प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन काय असतं तर तिथे प्रेझेंट नसतं. ओके. आणि जे काही अल्कोहोल किंवा दारू पितात ते पण त्यांच्यामध्ये पण जो काही त्यांच्यामध्ये पण काय केलं जातं रे, तर जो काही आपला छोटा मेंदू आहे तोच त्याच्यामध्ये कंट्रोल केला जातो. मग नाना पाटेकर पण काय म्हणतो, मेरी इधर इधर मत मार, मेरी इधर क्या है, छोटी खोपडी है. ठीक आहे. मग आता बघूया आपण इथे काय आहे तर स्मॉलर पार्ट ऑफ द ब्रेन सिच्युएटेड बिलो द सेरेब्रम ॲट द बॅक ऑफ द क्रॅनियल कॅव्हिटी. म्हणजेच आता हा काय झाला, आपला क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजेच जो काही तुमचा बोनी बॉक्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर क्रॅनियल कॅव्हिटी असं म्हणणार. आणि त्याच्या खाली सिच्युएटेड असतो कोण तुमचा रे तर सेरेबेलम. मग इथे बघू शकता इथे काय आहे रे तर तुमचा हे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सेरेबेलम, ज्याला आपण छोटा मेंदू असं म्हणत असतो. देन थर्ड वन आहे तुमचा मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा इज द हाइंड मोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. म्हणजेच काय रे तर जो सगळ्यात मागचा भाग आहे, सगळ्यात खालचा भाग आहे, दॅट इज मेडुला ऑब्लॉंगेटा, जो की इथे प्रेझेंट आहे. मग हा काय आहे हाइंड मोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. देर आर two triangular solar structure called as a pyramids on the upper side of medulla oblongata. Then the medulla oblongata continues towards the spinal cord. म्हणजेच काय रे तर बघा हाच मेडुला ऑब्लॉंगेटा वरती काय असतात तर अशा प्रकारचे दोन सोलर स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ पिरॅमिड्स प्रेझेंट ऑन ए अप्पर साइड ऑफ द मेडुला ऑब्लॉंगेटा. त्याला ते नाव आहे. देन खालचं जे आहे मेडुला ऑब्लॉंगेटा जो आहे हा मेडुला ऑब्लॉंगेटा जेव्हा कंटिन्युअस होतो खालच्या साईडने, त्याचं जेव्हा इलॉंगेशन होतं त्यालाच आपण काय म्हणत असतो रे तर दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पायनल कॉर्ड. म्हणजेच या मेडुला ऑब्लॉंगेटाचं जेव्हा इलॉंगेशन होतं त्यालाच आपण काय म्हणत असतो रे तर व्हॉट, स्पायनल कॉर्ड असं म्हणत असतो. सो वी विल सी नेक्स्ट अँड फोर्थ वन दॅट इज व्हॉट इज स्पायनल कॉर्ड. तर मग विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया व्हॉट इज स्पायनल कॉर्ड. तर मग बघा इट इज हे कुठे प्रेझेंट असतात रे तर प्रेझेंट ऑन अ डॉर्सल साइड. ओके. ही काय झाली आपली समोरची जी भाग आहे, हा जो काही समोरचा पोर्शन आहे हा झाला वेंट्रल साइड. ओके. बघा हा जो काही समोरचा पोर्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ वेंट्रल साइड आणि ही जी काही पाठीमागची भाग आहे दॅट इज अ डॉर्सल साइड. मग हा कुठे प्रेझेंट असतो रे तर डॉर्सल साइडला प्रेझेंट असतो. देन हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर कॅव्हिटी प्रेझेंट विदिन दी फील्ड विथ दी CSF. Spinal cord is protected by the bony structure called as a vertebral column. Then it is also covered by the meninges, slightly thick at the starting and gradually tapers toward the end. The fibrous structure present at the end is called as a phylum terminal. मग आता इथे बघू शकता तुम्ही हा काय आहे रे तर स्पायनल कॉर्ड आहे. मग स्पायनल कॉर्ड कुठे प्रेझेंट असतो तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या बॉडीच्या डॉर्सल साइडला आणि कुठे प्रेझेंट असतो तर आपल्या व्हर्टेब्रल कॉलम मध्ये प्रेझेंट असतो. मग आपली व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे काय, ज्यालाच आपण पाठीचा कणा असं म्हणत असतो. व्हॉट, पाठीचा कणा. पाठीच्या कण्याच्या लेट सपोज ही काय आहे पाठीचा कणा आहे आणि या पाठीच्या कणामध्ये ही काय आहे आपली जी स्पायनल कॉर्ड आहे ती काय आहे याच्यामध्ये सिच्युएटेड आहे, याच्यामध्ये प्लेस्ड असते. ओके. मग आपला जो काही व्हर्टेब्रल कॉलम आहे, व्हर्टेब्रल कॉलमच्या मध्ये कोण सिच्युएटेड असतं रे तर व्हर्टेब्रल कॉलमच्या मध्ये कोण प्रेझेंट असतं रे तर आपली जी काही स्पायनल कॉर्ड आहे ती काय असते रे तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. मग इथे बघा हे तुम्हाला दिसत आहे हे स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर. ओके. हे जे काही स्पायनल कॉर्डचं जे काही स्ट्रक्चर आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. मग इथे तुम्ही बघू शकता ही जी काही तुमची स्पायनल कॉर्ड आहे याच्यामध्ये हे काय आहे स्टार्टिंगला अशी टॅपर आहे, म्हणजेच कशी आहे एकदम अशी थिक आहे, बरोबर, थिक आहे. आणि ही जी काही स्पायनल कॉर्ड आहे ही पुढे 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 जशी जशी जाईल ही कशी होत आहे एकदम निमुळती होत आहे. म्हणजेच आपली स्पायनल कॉर्ड कशी असते एखाद्या घोड्याची शेपटी कशी असते, घोड्याच्या शेपटीसारखी असते. म्हणजेच इथे बघा ही कशी होते रे तर खाली अशी ह्याचे जे काही फायलम आहेत किंवा हे जे काही स्ट्रक्चर आहे इथे कसं केसाळ स्ट्रक्चर होतं. म्हणजेच आपली जी स्पायनल कॉर्ड आहे ती इथून होत म्हणजेच आपल्या मेडुला ऑब्लॉंगेटापासून तिचं इलॉंगेशन होत कसं स्टार्टिंगला कशी असते थिक असते आणि ती शेवटी जी आहे ती कशी होते तर फायब्रस
स्ट्रक्चर तिला जे काही फायब्रस जे काही स्ट्रक्चर असतं शेवटी त्यालाच आपण काय म्हणत असतो तर फायलम टर्मिनल असं म्हणत असतो. ठीक आहे, मग इथपर्यंत समजलं असेल स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर. मग अशा प्रकारचे हे जे काही स्ट्रक्चर किंवा फंक्शन आहे ते तुम्हाला दिले गेले होते. देन सेकंड वन आहे तुमची पेरिफेरल नर्वस सिस्टम, त्यालाच आपण PNS असं देखील म्हणत असतो. मग त्याच्यामध्ये जी काही पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे इट कन्सिस्ट नर्व ओरिजिनेट फ्रॉम दी सेंट्रल नर्वस सिस्टम, म्हणजेच अशा नर्व जे ओरिजिनेट होतात आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमच्या पार्ट्सकडून. मग त्याच्यामध्ये कोणते पार्ट्स होते रे? ब्रेन आणि आपला स्पायनल कॉर्ड. मग आपला जो काही ब्रेन पासून ज्या नर्व्स ब्रेन पासून तयार होतात त्याला आपण काय म्हणणार आहे तर क्रॅनियल नर्व्स असं म्हणणार. इट ओरिजिनेट फ्रॉम दी ब्रेन. आणि ज्या नर्व आपल्या स्पायनल कॉर्ड पासून ओरिजिनेट होतात दॅट इज कॉल्ड एज अ स्पायनल नर्व. मग त्याच्यामध्ये तुमचे जे काही स्पायनल नर्व जे आहेत ते जे आहेत त्याची किती पेअर्स ऑफ नर्व्स असतात रे तर 31 पेअर्स ऑफ नर्व्स. आणि क्रॅनियल नर्व्स असतात ते किती असतात तर 12 पेअर्स ऑफ नर्व्स प्रेझेंट असतात. आणि जी काही आपली क्रॅनियल नर्व आहे ती कोणाशी असोसिएटेड असेल? आपला जो काही हेड असेल, आपला जो काही थोरॅक्स असेल, देन ॲबडॉमिनचा जो काही रिजन आहे याच्याशी काय असेल तर ती असोसिएटेड असते. आणि जे काही स्पायनल नर्व आहे त्याच्यामध्ये कोण असतात? तुमचे आर्म्स असतील, लेग्स असतील, तुमची स्किन असेल. मग जी तुमच्या स्किनला जे जर का एखाद्या वेळेस काही लागलं तर ती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुमच्या कोणाकडे जाणार आहे तर तुमच्या स्पायनल कॉर्डकडे जाणार. ठीक आहे, मग हे जे काही नर्व्स असतात हे म्हणजे इन्फॉर्मेशन जे आहे ते ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात. ठीक आहे, मग इथपर्यंत समजलं. मग थर्ड वन आहे तुमची ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. मग ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचं काम काय असतं रे तर ऑटोमॅटिक जे काही ऑर्गन्स आहेत इनव्हॉलंटरी जे काही फंक्शन्स परफॉर्म करतात त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करत असेल तर तुमची ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. मग इथे तुम्ही बघू शकता मग तुमची जे काही भुवया आहेत किंवा पापण्या आहेत ते पापण्यांचं फडफडणं असेल किंवा तुमच्या तोंडामध्ये सलावा एखादं छान डेलिशियस फूड बघितल्यानंतर तुमच्या तोंडातून पाणी येणं असेल. ओके, हे काय इनव्हॉलंटरी फंक्शन्स आहेत. किंवा तुमचं जे काही हर्ट आहे त्या हर्टनं सतत ब्लड जे आहे ते पंप करणं असेल. किंवा तुमचं जे काही स्मॉल इंटेस्टाईन आहे ते काय करतं रे तर डायजेशन ऑफ फूडला जे काही डायजेशनचे जे काही काम आहे ते आपोआपच करतं, इनव्हॉलंटरी करतं. किंवा तुमची जी काही किडनी आहे किडनी पण काय करते तर ब्लडला फिल्टर करण्याचं काम करते. आपण त्याच्यावरती कंट्रोल ठेवू शकतो का? आपण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कंट्रोल ठेवू शकत नाही. किंवा जे काही वुमन्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतात तर पिरियड्स असतील किंवा जी काही मेन्स्ट्रुअल सायकल असेल त्याच्यावरती पण कोणी कंट्रोल ठेवू शकत नाही. मग अशा प्रोसेस ज्या इनव्हॉलंटरी होतात ज्या ऑटोमॅटिक होतात त्यालाच आपण काय म्हणतो असतो तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. मग त्याच्यामध्ये असे पार्ट्स असतात, त्याच्यामध्ये असे ऑर्गन्स असतात जे तुमचं हर्ट असेल, स्टमक असेल, लंग्स असतील. ओके, तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही किडनी वगैरे असेल मग हे काय असतात तर हे पार्ट्स त्यामध्ये कन्सिस्ट असतात. सो आता आलो आहोत आपण या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टकडे दॅट इज रिफ्लेक्स ॲक्शन. सो टेल मी व्हॉट इज रिफ्लेक्स ॲक्शन. मग रिफ्लेक्स ॲक्शन कशाला म्हणत असतो रे आपण? त्यालाच आपण प्रतिवर्ती क्रिया असं म्हणत असतो. म्हणजेच काय रे? अँड इमिडिएट अँड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स गिव्हन्स टू दी स्टिम्युलस फ्रॉम दी एन्व्हायरमेंट कॅन बी कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्स ॲक्शन. म्हणजेच काय होतं रे तर बघा एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला एखादा स्टिम्युलस भेटला आणि त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये लगेच काहीतरी एन्व्हॉलंटरी लगेच एखादी ॲक्शन किंवा इमिडिएट एखादी गोष्ट होते त्यालाच आपण काय म्हणत असतो तर रिफ्लेक्स ॲक्शन, त्यालाच आपण प्रतिवर्ती क्रिया असं म्हणत असतो. मग इथे बघा, इथे तुम्हाला या चित्रामध्ये या डायग्राममध्ये पण अशा प्रकारची डायग्राम पण तुम्हाला 2 मार्कला विचारली जाऊ शकते. मग इथे तुम्ही बघू शकता की ही जी काही मोमबत्ती आहे या मोमबत्तीवरती मी जर का अशा प्रकारे हात ठेवला मग हात असं जे काही बोट आहे जर का बोट लागलं तर का मला त्याचा चटका बसला मग मी काय करणार? जो काही माझा हात आहे तो हात लगेचच पाठीमागे घेणार. बरोबर, मी असा विचार करत बसणार का आता थोडा वेळ माझा जो काही चटका आहे तो अजून थोडा वेळ बसू दे असं थोडाच विचार करत बसणार की नाही? असा विचार करत बसणार का? मी लगेच माझा हात काय करणार? लगेच मी पाठीमागे घेणार. म्हणजेच इथे तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता की हाच काय झाला रे तर तुमचा हा स्टिम्युलस झाला. ओके, हा जो काही मोमबत्ती आहे आपल्या बोटाला जो काही भेटलेला काय आहे तर स्टिम्युलस झाला. मग हे जे काही बोट आहे हे काय झालं रे तर तुम्हाला कशाला भेटला? तुमच्या रिसेप्टरला भेटला. म्हणजेच तुमचं बोट काय झालं रे तरी या ठिकाणी रिसेप्टर झालं. देन ही जी काही इन्फॉर्मेशन आहे
ही जी काही इन्फॉर्मेशन आहे जे नर्व्स आपल्या स्पायनल कॉर्डकडे घेऊन जातात दॅट इज कॉल्ड एज अ सेन्सरी नर्व्स किंवा सेन्सरी न्यूरॉन्स असं म्हणत असतो. देन हे जे काही सेन्सरी न्यूरॉन्स आहेत ते काय करतात तर ती जी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या असोसिएटेड न्यूरॉन्सकडे घेऊन जातात आणि असोसिएटेड न्यूरॉन्स जे आहेत ते कोणाकडे जातात तर आपल्या जी काही स्पायनल कॉर्ड आहे स्पायनल कॉर्डकडे घेऊन जातात. मग हे स्पायनल कॉर्डकडून कोणाकडे जाणार आपल्या मोटार न्यूरॉन जे आहेत ते आपल्या इफेक्टन ऑर्गनकडे. मग हात पाठीमागे घे म्हणजेच आपल्या मसल्सला काय करणार आहे ते ऑर्डर देणार. मग ते आपले मसल्स काय करणार लगेचच आपला जो काही हात आहे तो पाठीमागे घेणार. मग अशी असते व्हॉट रिफ्लेक्स ॲक्शन अँड इमिडिएट अँड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स गिव्हन्स टू दी स्टिम्युलस फ्रॉम दी एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्स ॲक्शन. सो आता बघा अजून एक दुसरं एक्झाम्पल आपण इथे घेऊया. जर का समोरून मला मम्मीने सांगितलं तू दुकानातून जाऊन काय घेऊन ये तेल घेऊन ये. मग मी गेली तेल आणायला चालली. मग मी चलते मी जाते आणि मला एकदमच अचानक काय आलं माझ्यासमोर एकदमच गाडी आली. मग मी तिथेच काय झाली रे मी तिथे स्टॉप झाली. बरोबर मी तिथे स्टॉप झाली आणि अशी पाठीमागे सरकली. मी असा विचार करत बसली का रे मी असा विचार करत बसली का ही जी काही गाडी आहे ही पुढे जाईल आणि त्यानंतर मी माझा पाय काय करेल मी पाठीमागे घेईल नंतर मी असं करेल नाही ना. म्हणजेच मी लगेचच इमिडिएटली काय करते पाठीमागे होते. यालाच आपण काय म्हणत असतो रे तर रिफ्लेक्स ॲक्शन असं म्हणत असतो. म्हणजेच मी तिथे विचार करत बसली का ही गाडी आता पुढे जाईल किंवा ही गाडी आता थांबेल मी माझा एक पाय पाठीमागे घेईल मग मी असं करेल मग मी माझे डोळे असे घाबरल्यासारखं असं नाही ना. असं मी लगेच चटकन असं पाठीमागे येईल. म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो रे तर रिफ्लेक्स ॲक्शन. एन्व्हायरमेंटमधल्या एखाद्या गोष्टीला एखादी गोष्ट आहे त्याला लगेच दिला गेलेला जो काही रिस्पॉन्स आहे दॅट इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्स ॲक्शन. सो डिअर स्टुडंट्स मला आशा आहे की तुम्हाला हा जो काही टॉपिक आहे हा एकदम व्यवस्थित समजला असेल. तर मग हा जो काही टॉपिक आहे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्याकरिता आमच्या ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. चला तर मग आजच्या पुरतं इतकंच. थांबूया. गुड डे टू ऑल ऑफ यू अँड थँक्यू.